अंतरंग साधनातील तिसरे साधन निदिध्यासन. ज्याप्रमाणे पर्वत शिखरावर चढताना धाप लागते, वाट कठीण आणि अवघड होत जाते, त्याचप्रमाणे अंतरंग साधनांची माहिती करून घेणेही अवघड होत जाते. परंतु ध्येय लक्ष्य नक्की असेल, त्याचा ध्यास जीवाशी बाळगलेला असेल, कितीही यातना कष्ट भोगावे लागले तरी ते सहन करण्याची शक्ती आपोआप आपल्या ठाई जागृत होते. जीवाला निजध्यास लागावा अशी ही तिसरी पायरी अर्थात निदिध्यासन. महाराजांच्या साध्या सोप्या चिंतनाद्वारे हे आपल्याला अत्यंत सहज आणि सुगम होणार आहे. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलम गुरु कृपा. ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन. पंचीकरण आपल्या या ग्रंथाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकवणे असा आहे. हा ग्रंथ आपण काही वर्षांपासून अभ्यास करतो आहोत. या ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये आपण आहोत. वेदांत शास्त्र श्रवण करण्यासाठी किंवा वेदांत शास्त्रामध्ये आपल्याला काहीतरी प्राप्त जर करायचं असेल तर एक अधिकार असावा लागतो, आणि असा अधिकार जर नसेल तर वेदांत शास्त्र ऐकूनही उपयोग होत नाही. वास्तविक पाहता कुठलाही विषय असेल, तो व्यवहारातला असो किंवा परमार्थातला असो, कुठलाही विषय असू द्या, त्यासाठी एक अधिकार असावे लागतो. जसं एखाद्या मनुष्य मेडिकल सायन्सला गेला, म्हणजे डॉक्टर होण्यासाठी गेला, तर त्याला काही 10-20% मिळाले असेल तर त्याला ऍडमिशन मिळणार नाही. एक ठराविक मार्क्स त्याला असावे लागतात, म्हणजे त्याला मेडिकलला ऍडमिशन मिळतं. इंजिनिअरिंगला गेला तर त्यालाही काहीतरी मार्क्स असावे लागतात, म्हणजे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं. अशा प्रकारे व्यवहारामध्ये सुद्धा कुठलाही विषय हाताळण्याच्या आधी त्या विषयामध्ये एक पात्रता असावी लागते, ज्याची लायकी नाही असा जर विद्यार्थी पैसे भरून का होईना किंवा काहीतरी करून येनतेन प्रकारे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल यामध्ये गेला तर तिथे जाऊन तो नापास होतो. म्हणजे कसं होईल त्याचं काही सांगता येत नाही, कारण त्याचा अधिकारच मुळात नसतो. तर अशा प्रकारे व्यवहारामध्ये आपल्याला ही अधिकार लक्षणे तपासून पाहावी लागतात. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा आपला अधिकार आहे का नाही हे तपासून पाहावं लागतं. आता जर अधिकार नसेल तर अधिकार कमवावा लागतो. अधिकार कमवण्यासाठी जे काही अनेक मार्ग आहेत त्या मार्गांचा अवलंब करावा लागतो. ज्या अर्थी तुम्ही इथे आले म्हणजे तुमचा काहीतरी अधिकार आहे. एखाद्याला फक्त विठ्ठल आवडला तरी सुद्धा त्याचा काहीतरी अधिकार आहे. मग विठ्ठल शोधण्यासाठी पुढची प्रक्रिया आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. विठ्ठल आवडायला लागला तरी सुद्धा सुकृत असेल तर आवडतो, म्हणजे अधिकार आहे. तसं तुम्ही इथे आले म्हणजे काहीतरी अधिकार आहे. परंतु आल्यानंतर पुढचं जे काही आहे त्यासाठी एक वेगळा अधिकार लागतो. म्हणजे येण्या इतपत एक अधिकार आहे. सगळेच येऊ शकत नाही, सगळेजण इथे पोहोचणार नाही. आले इथपर्यंत एक अधिकार, त्याच्यापुढे श्रवण करण्याचा एक अधिकार, त्याच्यापुढे त्याचा मनन करण्याचा एक अधिकार, असा हा क्रमाने एक अधिकार असावा लागतो. तो अधिकार तुमच्यात नसेल तर काय केलं म्हणजे तो अधिकार कमवता येईल हे तुम्ही शोधा, आणि मग त्याप्रमाणे साधन करा आणि अधिकार मिळवा. वेदांत शास्त्र म्हणजे वेदाचा शेवटचा भाग. वेदशास्त्र भारतभूमीसाठी नव्हे, मृत्यूलोकामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. भारतामध्ये तर वेद आहेच, परंतु या वेदशास्त्रामध्ये जे काही आहे हे सर्व मानवांना अत्यंत गरजेचं आणि उपयोगाचं आहे. वेदामध्ये जे आहे ते सर्व धर्माला, सर्व पंथांना, मनुष्य सर्व जातीलाच हे शास्त्र आहे. हे काही हिंदूंचं शास्त्र असं काही नाहीये. या शास्त्रामध्ये जो शेवटचा भाग आहे त्याला वेद अंत म्हणजे वेदांत असं म्हणतात. वेदांतामध्ये जे काही मांडलेलं आहे हा शेवटचा भाग असल्यामुळे तिथे काहीतरी असं मांडलेलं असणार की जेणेकरून तुमचा हा जो खेळ आहे हा खेळ संपेल. जन्म मरण हा एक खेळ आहे. जन्म मरणाच्या खेळामध्ये सुख आणि दुःख असं दोन्ही मिळतं. तुम्ही म्हणाल असं कसं, असला कसला खेळ ज्याच्यामध्ये दुःख पण मिळतं. एक साधं गणित आहे. एखाद्या मनुष्याने जर कबड्डीचा खेळ सुरू केला तर कबड्डीच्या खेळामध्ये त्याला फक्त सुख मिळतं का? तो जर धरपडला, वरून आपटला तर कदाचित त्याचं हाड पण मोडलं जातं.
आयुष्यभरासाठी तो पुन्हा कधीही काहीही करू शकत नाही. असं त्या खेळामध्ये होतं. किंवा एखाद्याला नुसतं खर्चटतं. म्हणजे खेळामध्ये फक्त सुख मिळेल असं नाही, त्याच्यामध्ये दुःखही असू शकतं. हे आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येऊ शकतं. तसंच हा जो जन्ममरणाचा खेळ आहे, या जन्ममरणाच्या खेळामध्ये फक्त सुख नाही आणि फक्त दुःखही नाही, सुख दुःखाचं मिश्रण आहे. मग कबड्डी खेळताना जो पडला त्याला लागणार, तसं या खेळामध्ये जो पडला त्याला दुःख आहे. मग हा खेळ असा आहे की काय चाललं हे कळत नाही, काय केलं म्हणजे काय होतं हे कळतच नाही. जोपर्यंत माणसाची तामसी वृत्ती असते तोपर्यंत त्याला काय होणार आहे हे कळणारच नाही. जसं जसं तो राजसी होतो तसं तसं त्याला थोडी अक्कल येते. जसं तसं तो सात्विक होतो तसं त्याला कळायला लागतं की आता काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. गुणांच्या बदलानुसार त्याला जगामध्ये कसं राहावं आणि कसं राहू नये हे कळतं. तामडसी माणसाला काही कळत नाही आणि सात्विक माणसाला मात्र असं करू नये, असं केलं पाहिजे, हे केलं तर वाईट होतं, हे केलं तर चांगलं राहतं, अशा प्रकारे काही ना काही कळत असतं. तसा हा गुणांचा खेळ आहे. या गुणांच्या खेळानुसार ह्या खेळामध्ये कसं राहावं हे कळतं. आपला मार्ग जो आहे हा त्याच्याही पुढे आहे. आपल्या या मार्गामध्ये हे आधीच चुकीचं आहे का हे सुद्धा वेदातच आहे. पण वेदाच्या अंती काय लिहिलेलं आहे, सामान्यपणे जेव्हा परमार्थामध्ये विचार केला जातो तेव्हा अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष असे क्रमाने पुरुषार्थ सांगितले जातात. हा पुरुषार्थ म्हटल्यानंतर तो फक्त पुरुषांसाठी असं नव्हे, तो स्त्रियांसाठी सुद्धा लागू आहे. तर हा जो पुरुषार्थ आहे त्यातला सर्वात शेवटचा भाग म्हणजे मोक्ष. मोक्ष प्राप्त करणे हाच वेदाचा शेवटचा भाग आहे. मग मोक्ष प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आपापला वेगवेगळा मोक्ष सांगितलेला आहे. कर्म मार्गाचा मोक्ष निराळा, योग मार्गाचा मोक्ष निराळा, उपासना मार्गाचा मोक्ष निराळा आणि ज्ञान मार्गाचा मोक्ष निराळा. प्रत्येक मार्गामध्ये तो मोक्ष प्राप्त करण्यासाठी काहीतरी अधिकार असावा लागतो. कोणालाही ते जमत नाही. प्रत्येकाने त्या मार्गामध्ये तसा अधिकार जर प्राप्त केला तर त्या मार्गामधली मुक्ती त्याला प्राप्त होऊ शकते. तसंच या ठिकाणी आपण जो वेदांत ग्रंथ अभ्यास करतो आहोत, या वेदांत ग्रंथामध्ये आपल्याला जर मुक्ती हा शेवट गाठायचा असेल, मुक्ती हे फल जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, तर या मुक्ती रूपी फलाचा शेवट प्राप्त करण्यासाठी जे काही अधिकारी लक्षण लागतील ती आपल्या अंगी असायला पाहिजे. ती लक्षणं प्राप्त करण्यासाठी आपल्याला साधनांचा काही विचार करावा लागतो. ही जी साधनं आहेत या साधनांमध्ये बहिरंग साधन आणि अंतरंग साधन असे काही साधन आहेत. तर आपण मागील चिंतनांपासून किंवा त्याच्याही मागच्या चिंतनांपासून या साधनांचा विचार करत आहोत. या साधनांमध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्त्वम पदार्थ शोधन ही बहिरंग साधनं आहेत. बरोबर ना? नाही, ही अंतरंग साधनं आहेत. विवेक, वैराग्य, शमदम षट संपत्ती आणि मोक्ष इच्छा ही त्यापेक्षा बहिरंग आहेत. वास्तविक ज्ञान मार्गामध्ये सुरुवात विवेक या शब्दातूनच होते. विवेक म्हणजे चांगलं काय वाईट काय हे कळण्याची बुद्धी. मग ही ज्याला आली त्यालाच परमार्थाची सुरुवात होते. वेदांतात प्रवेश होऊ शकत नाही जोपर्यंत त्याला ही बुद्धी नाही. हे चांगलं आणि हे वाईट हे जोपर्यंत एखाद्याला कळत नाही तोपर्यंत तो वेदांतात येऊच शकत नाही. आला तरी तो आपला फक्त दिसण्यापुरता असतो. बरेच लोक असे असतात की फक्त दिसतात, ते आहेत पण वास्तविक ते नसतात. इथे असून नसल्यासारखे आहेत. वेदांतात प्रवेश केव्हा आहे? जेव्हा विवेक आला. विवेक म्हणजे काय? हे करू नये, हे करावं, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. आणि काही वेळेस काय आहे की आपल्याला कळत असतं हे वाईट आहे, हे चांगलं आहे, पण आपण तसं वाईटापासून बाजूला होऊन चांगलं करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकत नाही. मग त्यासाठी आपल्याला परत कुठल्या तरी साधनांचा वापर करावा लागतो किंवा शास्त्र, सद्गुरू, ईश्वर यापैकी कोणाला तरी शरण राहून त्यांच्या शरणागतीने त्यांना शरण राहून आपण त्यातून बाहेर पडायला पाहिजे. परंतु विवेक ही सुरुवात आहे. विवेकातून वैराग्य, शमदम षट संपत्ती, मोक्ष इच्छा आणि ज्यांना मोक्ष इच्छा आहे, ज्याला मुक्तीची इच्छा आहे, या जन्म मरणाच्या शहरामध्ये अनंत जन्म अनेक वेळा आपण पुन्हा पुन्हा फिरलो, पुन्हा पुन्हा जननी जठरे शयनम झालं. तर हे जे आहे हे फार वाईट आहे, हे अत्यंत दुःखकारक आहे. हे जेव्हा हृदयाला लागतं तेव्हा श्रवणाचा अधिकार आहे. तोपर्यंत खरं पाहिलं तर श्रवणाचा अधिकार नाही. श्रवण तुम्ही करू नये का? मग नाही, श्रवण करा, परंतु ते जर गळी उतरायचं असेल तर तुम्हाला मुक्तीची इच्छा जी आहे ती काय पाहिजे? प्रबळ पाहिजे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. हे खंडित व्हावं, हे संपवावं असं जर आपल्याला ठामपणे वाटत असेल
तरच आपल्याला श्रवणाचा अधिकार आहे. अन्यथा तुम्ही आले तरी यालच असं नाही. आले तर नुसते दिसण्यापुरते याल किंवा आले तर टिकणार नाही. पुढे काय होईल माहित नाही, पण तुम्हाला ते लक्षातच येणार नाही. जर तुमची मुक्तीची इच्छा प्रबळ असेल, काही लोक बोलण्यापुरते म्हणतात महाराज आम्हाला मुक्त व्हायचं बरं का, काही करा तुम्ही काहीतरी असं जादू करा, कांडी फिरवा, कृपा करा आणि आम्हाला मुक्त करा. कसं काय मुक्त करा? तुला मुक्तीची इच्छा नाहीये. मुक्तीची इच्छा तुझी कुठे आहे? इथे तोंडामध्ये. फक्त तोंडामध्ये मुक्तीची इच्छा असून उपयोग नाही. आतमध्ये तळमळ पाहिजे. आतमध्ये जर तळमळ असेल तर आपल्याला या श्रवणाचा अधिकार येतो. आणि अशा वेळेस आपण जे श्रवण करू लागलो तर त्या श्रवणामधून आपल्याला क्रमाने आपातता श्रवण, अंग श्रवण आणि अंगी श्रवण घडत जातं. आपातता श्रवण म्हणजे सर्वांनाच होत असतं. काही लोक त्याच्याही खाली असू शकतील, परंतु शक्यतो आपातता श्रवण सर्वांचं असतं. पुढे जाऊन अंग श्रवण, अजून प्रगती केली तर अंगी श्रवण होतं. आणि हे जर केलं तर मग पुढे त्याला मननाचा अधिकार येतो. मनन केल्यानंतर, मनन म्हणजे काय? मननासाठी काय काय लागतं आपल्याला? मागील चिंतनामध्ये आपण त्याचा विचार केला होता. मनन म्हणजे काय? मागील चिंतनामध्ये आपण मननाचा विषय अभ्यास केलेला आहे ना. मग मननासाठी काय काय लागतं? मन, आणि मन म्हणजे सूक्ष्म देह, आणि दुसरं काय लागतं? हे तर एक झालं, एकच आहे ते. मी सांगितलं होतं ना मनन करण्यासाठी काय काय लागतं. विसरले? मननासाठी काय काय लागतं? नाही बघा बरं कशी अवस्था. म्हणजे तुम्ही काय श्रवण केलंय? मनन किती दिवस झाले आता? आठवडा पण नाही झाला. म्हणजे विचार केला तर फक्त एक आठवड्याचा कालावधी या मध्ये. एक आठवड्यात तुम्ही विसरून गेले की मनन म्हणजे काय, कसं करायचं म्हणून. मननासाठी काय काय लागतं? दही घुसळण्यासाठी काय काय लागतं? दही घुसळायला काय काय लागतं? काय? दही घुसळायला सत्वगुण लागतं? हा, दही घुसळायला काय काय लागतं? ते पण नाही माहिती. लोक घाबरतात. लोक विचारतात महाराज काय आहे की त्यांचं काही खरं नाही, विनाकारण आपल्याला काहीतरी बोलतील, आपला अपमान. माणूस अपमानाला फार घाबरतो. वर्गामध्ये काय अडचण होती सांगतो. वर्गामध्ये 60 मुलं समजा बसलेली आहेत आणि मास्तर काहीतरी शिकवतो. तर प्रत्येक मुलाला मास्तराची एक काळजी असते की याने आपल्याला काही प्रश्न विचारायला नको. ही फार भीती असते. त्यातल्या त्यात एखादा मास्तर जर प्रश्न विचारणारा असेल तर त्या काही मुलं अशी आहेत की त्याच्या लेक्चरला जातच नाही. आणि विनाकारण प्रश्न विचारला म्हणजे, आता समजा उत्तर नाही आलं तर मास्तर काय मारेल का त्याला? तो मारत नसतो. पण ह्यालाच थोडी काय असते, अपमान होण्याची भीती असते. अपमान होतो. म्हणजे ही सामान्यपणे सर्वांची साधारण भावना आहे, सर्वांची असते. मला सुद्धा असं वाटायचं शाळेमध्ये असताना की मास्तरने आपल्याला काही विचारलं तर गडबड होईल. जरी उत्तर माहीत असलं तरी सुद्धा मास्तराची भीती वाटते एक आतमध्ये. कारण काय बोललेलं माहित नाही, आणि बोलला अपमान झाला तर, सगळ्या जमावामध्ये आपला अपमान झाला तर. ही जी भूमिका ही फार वाईट. तुम्ही उत्तर द्या असं मी नाही म्हणत आहे. अपमान व्हावा, अपमान होतो असं वाटणं हे फार वाईट आहे. काय अपमान आणि मानाचा प्रश्न आहे? मान अपमान काही नको, तुम्ही उत्तर देऊ नका. पण आतमध्ये जी भावना आहे की आपला अपमान होतो हे वाईट आहे. मान अपमान नसो, त्याचं काही घेणं देणं नसावं आपल्याला. आलं लक्षात? तुम्ही उत्तर नाही दिलं काय हरकत नाही, दिलं तरी काय हरकत नाही. तुम्ही चुकीचं दिलं काय बरोबर दिलं काय, तो प्रश्न नाहीये इथे. आलं का लक्षात? तर दही घुसळण्यासाठी काय पाहिजे? दही आणि रवी पाहिजे, हे ना. रवी आणि दही हे दोन गोष्टी पाहिजे. आणि हे दही ठेवण्यासाठी काहीतरी भांड पाहिजे. भांड्यामध्ये दही ठेवायचं, त्याच्यामध्ये रवी ठेवून ती रवी घुसळायची. रवीला फिरवलं की तो दही घुसळलं जातं. हे आपल्याला सर्वांनाच माहिती. तसं या ठिकाणी आपल्याला दही काय, दही काय आपल्यासाठी? दही काय? दही आहे का आपल्याकडे? एखादा जर दहीच्या ऐवजी कांजी घुसळू लागला तर त्याला लोणी निघेल काय? कांजी माहितीये ना, कांजी म्हणजे भातावरची पेज असं जरा. ते घेतला आणि म्हटला मी आता लोणी काढतोय आणि घुसळतोय. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 5 दिवस घुसळत राहिला, काय निघेल? काहीच नाही.
काय घुसळायला पाहिजे? दहीच घुसळायला पाहिजे. तसं या ठिकाणी आपल्याला दही म्हणजे काय? तुम्ही नसले आले तरी सांगता येईल तुम्हाला, काय हरकत नाही, सांगू शकता तुम्ही, ठीक आहे. दही म्हणजे काय? श्रवण केलेले जे शब्द आहेत ते दही आहेत. जे आपण श्रवण केलेले ते शब्द दही. आता त्या श्रवण केलेल्या शब्दांमध्ये जे शब्द श्रवण केले त्या शब्दांमध्ये आपले स्वतःचे जर शब्द घातले तर आणि मग घुसळायला लागले तर मग काहीतरी भलतंच व्हायला शक्यता. जसं दह्यामध्ये दही जे आहे, शुद्ध दही घुसळलं तर काय होतं? चांगलं लोणी निघेल. पण दह्यामध्ये काहीतरी वेगळंच पदार्थ टाकून जर घुसळलं तर चांगलं लोणी निघेल काय? मध्ये थोडीशी आमटी घालायची दह्यात आणि घुसळायला जमेल काय? म्हणजे दही हे दहीच पाहिजे, दह्यामध्ये दुसरं काही टाकायला नको. दह्यामध्ये जर आपण दुसरंच काहीतरी टाकून घुसळू लागलो तर लोणी निघेल का नाही शंका आहे. दह्यामध्ये जर साखर टाकली आणि घुसळलं तर लोणी निघेल काय? निघेल का नाही निघेल? हो का नाही? तुम्ही घुसळले कधी साखर टाकून दही? नाही निघेल. दह्यामध्ये जर साखर टाकून घुसळलं तर त्याची लस्सी तयार होते. लोणी त्याच्यातून निघेलच का नाही शंका आहे. प्रयत्न करून बघा ना, काय हरकत आहे. उद्या प्रयोग करा, दही घेऊन या आणि करून बघा. निघाला तरी जसं नुसत्या दह्याने लोणी निघतं तसं निघूच शकत नाही. म्हणजे दह्यामध्ये तुम्ही काही टाका. दह्यामध्ये जर दूध टाकलं, जाऊ द्या, अर्धा पावशेर दही आणि 1 किलो दूध आणि लोणी काढू शकाल काय? आता तर दूध आणि दह्याचा संबंध आहे, भाऊ बहीणच येते एक प्रकारे, किंवा बाप लेक असल्यासारखे असं आहे. मग त्याच्यातून निघायला पाहिजे ना लोणी. निघेल का? म्हणजे दह्यामध्ये दुसरं काही टाकून जमत नाही. तसं शब्द जे आहेत, या शब्दांमध्ये दुसरंच काहीतरी घेऊन घुसळत बसला तर काही उपयोग नाही. स्वतःची बुद्धी लावली, तर्क लावला किंवा दुसरंच काहीतरी घेतलं ना त्याच्यामध्ये घुसळत राहिला तरी काही योग्य नाही. असो, दही म्हणजे आपण जे शब्द घेतले ते. आता रविक म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, बुद्धी, सूक्ष्म देह. एका शब्दाने विचार केला तर सूक्ष्म देह काय आहे? त्या रवी सारखा आहे. आणि भांड म्हणजे काय आहे? भांड म्हणजे शरीर आहे. असं जरा स्थूल शरीर हे आपलं भांड आहे. स्थूल शरीर बाहेर आहे ना, स्थूल शरीरात सूक्ष्म शरीर ठेवायचं. सूक्ष्म शरीर म्हणजे रवी आणि त्याच्यात शब्द टाकायचे आणि त्याला घुसळत राहायचं. घुसळणारा कोण? जीव. घुसळतो कोण? जीव. जीवाने घुसळायचं, घुसळत राहायचं. बुद्धिरूपी रवीने शब्दरूपी दह्याला देहामध्ये, देहरूपी भांड्यामध्ये घुसळत राहा, घुसळत राहा, घुसळत राहा, घुसळत राहा. ही जी प्रक्रिया याला म्हणायचं मनन. हे काय? हे मनन आहे. या मननातून लोणी जसं निघेल, लोणी निघलं म्हणजे लक्ष कशावर असतं? मनन करताना, मंथन करताना लक्ष कशावर असतं? लोण्यावर असतं. लोण्यावर जर लक्ष राहिलं तरच ते मंथन खरं आहे. तसं मनन करताना निधिध्यासनावर जर लक्ष असेल म्हणजे प्राप्त काय करायचंय? निधिध्यासन झालं पाहिजे. हा निधिध्यासन जो शब्द आहे तो आपला तिसरा शब्द आहे. श्रवण, मनन आणि निधिध्यास किंवा निधिध्यासन तिसरा शब्द आहे. तिसरी पायरी आहे किंवा तिसरं साधन आहे. हे श्रवणानंतर येणाऱ्या मननाच्या मधून निर्माण होणार आहे. असं नाही की श्रवण आणि मग निधिध्यासन, असं नाही. श्रवणातून मनन, मननातून निधिध्यासन, असं क्रमाने ते आपल्याला प्राप्त होतं. मननातून निधिध्यासन व्हायला पाहिजे. निधिध्यासन म्हणजे काय? तर काही ठिकाणी त्याला निज ध्यासन, काही ठिकाणी निधी ध्यासन असे वेगवेगळे शब्द वापरण्यात येतात. असो, परंतु या सगळ्याचा एक सार जर पाहिला किंवा त्याचा जर विचार केला तर मननाचं फल जी अवस्था आहे ती आहे निधिध्यासन. जसं श्रवणाचं फल मनन होत असतं. कारण श्रवण जर नीट घडलं तर मनन कर असं सांगावं नाही लागत. तुम्हाला असं कसं काय? श्रवण नीट घडेल तर मनन कर असं सांगावं लागत नाही. का? कारण श्रवण केलेले शब्द जातात कुठे? श्रवण नीट झालंय असं कधी म्हणतात? श्रवण नीट झालंय असं कधी म्हणतात? या कानातून ऐकलं आणि या कानातून शब्द बाहेर गेले तर श्रवण नीट आहे का? नाही. या कानातून शब्द आतमध्ये गेले आणि ते शरीरातच राहिले. शब्द कानाद्वारे जर शरीरातच राहतील तर ते श्रवण नीट झालेलं आहे. बरोबर का नाही? म्हणजे जर शब्द आतमध्ये शरीरात राहिले तर जसं भांड्यामध्ये दही टाकलं आणि भांड्याला जर छिद्र पडलेलं असेल आणि मग रवी घेऊन किती घुसळत बसला तर ते दही बाहेर पडलेलं आहे. छिद्रावाटे ते दही जर निघून गेलेलं असेल तर त्या रवीने घुसळून काही होणार नाही. त्याचप्रमाणे
जे शब्द श्रवण केले, ते श्रवण केलेले शब्द जर शरीरात राहतील तर मनन आपोमत कसं घडतं? त्याचं कारण असं आहे की शरीरामध्ये जी बुद्धी आहे, शरीरामध्ये जे मन आहे किंवा हे जी सूक्ष्म इंद्रिय आहेत, सूक्ष्म देह आहे, हा जो रवी रूपी असलेला सूक्ष्म देह, या देहाचं कामच आहे काय? मला सांगा, रवी जी फिरते ती कशी फिरते? कशी फिरते? एकदा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि एकदा विरुद्ध दिशेने अशी फिरते. म्हणजे एकदा अशी एकदा तशी, बरोबर ना? एकदा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एकदा त्याच्या विरुद्ध दिशेने, बरोबर ना? आता मला सांगा, तुमचं मन कसं फिरत असतं कायम? जाऊ दे, तुमच्याकडे शब्द कुठले असतात. मन कसं फिरतं? कधी असं, कधी तसं, कधी इकडे जातं, कधी तिकडे जातं. बुद्धी त्याची होलपटते, कधी इकडे कधी तिकडे, कधी मनाच्या बाजूने, कधी स्वतःच्याच बाजूने, कधी अहंकाराच्या बाजूने, कधी बुद्धीच्या बाजूने. असा हा खेळ सूक्ष्म देहामध्ये सदैव चालू आहे. म्हणजे आतमध्ये घुसळण्याची प्रक्रिया कायमच चालू आहे. जे शब्द पडतील ते घुसळले जातात. कुठलेही शब्द पडू द्या, आतमध्ये काय होतं, कुठलेही शब्द पडले तर घुसळले जातात. पण जे शब्द बाहेर निघून जातात ते घुसळले जात नाही. जे शब्द बाहेर निघून जातात ते घुसळले जात नाही. जसं मागील चिंतनामध्ये मी तुम्हाला जे काही विषय सांगितला तो बाहेर गेलेला असल्यामुळे त्याचं मनन घडलंच नाही तुमचं. मागील चिंतनामध्ये तुम्हाला जे काही शब्द सांगितले होते ते बाहेर निघून गेल्यामुळे त्यांचं घुसळण्याची प्रक्रिया झाली का? झालीच नाही, मनन झालंच नाही. त्याच्याऐवजी मी तुम्हाला शिवी दिली असती तर मात्र ती बाहेर गेली नसती, म्हणून आतमध्ये राहून तिने घुसळण्याची प्रक्रिया झाली असती. जितका शब्द जीवापर्यंत जातो, जितका व्यवस्थित शब्द राहतो, तितकं घुसळणं चांगलं होतं, कुठलाही शब्द असो. मग तसंच हे शास्त्र श्रवण जे आहे, हे शास्त्र श्रवण जर आतमध्येच राहील तर मननाची प्रक्रिया कर असं सांगावं लागत नाही, आपोआप होते. आणि या मननाच्या प्रक्रियेमध्ये आता अडचण मोठी आहे की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळेच आहेत, हे सगळे विचित्र आहेत. घुसळणं तर होणारच आहे. मग मन म्हणेल माझ्याप्रमाणे, बुद्धी म्हणेल माझ्याप्रमाणे, अहंकार म्हणेल माझ्याप्रमाणे, हे प्रत्येक जण ओढादान करणार. मग ते घुसळणं काय, मनन काय नीट होईल असं सांगता येत नाही. पण कसंही होऊ द्या, मनन कसंही झालं तर फायदाच आहे का नाही? दही घुसळण्याच्या वेळेस प्रत्येक जण समान रीतीनेच घुसळेल काय? दही घुसळताना प्रत्येक जण समान रीतीने दही घुसळतो काय? काही जण पटकन घुसळू शकतात, काही जण हळूहळू घुसळू शकतात, काहीला उशीर लागू शकतो. दही घुसळताना कुठल्या वेळेस घुसळतो? सकाळी पहाटे घुसळतो का, सकाळी 8 वाजता घुसळतो का, दुपारी 12ला घुसळतो का, संध्याकाळी 5ला घुसळतो लोणी काढण्यासाठी? संध्याकाळी 5ला जर लोणी काढलं तर चांगलं निघतं का? नाही निघत. मग कधी निघतं? रात्री 10ला, पहाटे 4 वाजता. मग दही कधी घुसळलं म्हणजे चांगलं लोणी निघतं? त्याचा अभ्यास करावा लागेल ना. दही घुसळण्याचा पण एक टाइम आहे, कधी घुसळलं तर चांगलं निघतं. दही चांगलं घुसळून चांगलं लोणी काढायचं असेल त्याला एक वेळ असते, आणि दही कशाचं पाहिजे हे पण कळायला लागतं. नाही तर मेंढराचं दूध घेऊन त्याचे दही बनवलं आणि त्याच्यातून जर घुसळलं तर लोणी चांगलं निघणार नाही, हे का नाही? दही गाईचं पाहिजे, गाईचं जर दही असेल तर त्याचं लोणी चांगलं निघतं, म्हणजे सात्विक असतं ते. असो, तो अवांतर विषय जाऊ द्या. परंतु मनन जे आहे, मनन आपोमत होत असतं. पण या मननातून निधिध्यास, मननाचं जे सार निघणार आहे, मननाचं जे सार निघणार आहे त्याचा आपल्याला उपयोग होतो. जसं लोणी जर खाल्लं तर काय होतं? लोणी हा पदार्थ कसा असावा तुम्हाला काय वाटतंय? लोणी खाल्लं तर काय होईल? लोणी खाल्लं, लोणी म्हणजे अत्यंत योग्य रीतीने काढलेल्या लोण्याचा जर तुम्ही आहारात उपयोग केला तर काय होईल? अत्यंत योग्य रीतीने काढलेल्या लोण्याचा, मी आधी सांगितलं मला, योग्य रीतीने म्हणजे दही योग्य, दह्याचं प्रमाण योग्य, वेळ योग्य, दही घुसळणारा मनुष्य सुद्धा योग्य, असं सगळ्या रीतीने योग्य दही, योग्य सगळी उपकरणं, अधिक योग्य मनुष्य, अशा रीतीने जर लोणी काढलं तर ते लोणी खाल्लं तर काय होतं? जाऊ द्या, कोणीही लोणी काढलेलं असू द्या, लोणी काढलं तर लोणी खाल्लं तर काय होईल? मनुष्य असा असा फुलत 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 जाईल काय? इंग्रजीत लोण्याला काय म्हणतात? बटर. आता हे जे बटर मार्केटमध्ये मिळतं ते बटर खाल्लं तर माणसाचं काय होईल सांगता येत नाही. पण तुम्ही स्वतः लोणी काढलेलं असेल तर त्या लोण्यापासून मात्र तुम्ही कधीच असे फुगणार नाही, किंवा तुमची कधीच वाईट स्थिती तयार होणार नाही. आणि लोणी खाताना कधीही आपल्याला हस हुस असं काही होणार नाही. म्हणजे जीभ भाजली किंवा त्रास झाला, सडके पदार्थ खाल्ले तर त्रास होतो, भाजलेले कडक पदार्थ खाल्ले त्रास होतो,
तिखट पदार्थ खाल्ले त्रास होतो, पण लोणी खाल्लं तर कधीच त्रास होत नाही. अत्यंत सात्विक असा लोणी पदार्थ आहे. आणि त्या लोण्याने तुम्ही रोज जर लोणी खाल्लं थोडं एवढं तर अनेक रोग तुमच्या आपोआप दूर होते. मी खाल्ले तर माझे पण होते, कोणीही खाऊ द्या. लोणी हा एवढा चांगला पदार्थ आहे. अधिक या लोण्याचा सगळ्यात मोठा प्रभाव काय, तर लोण्याने तुमच्या शरीरामध्ये सत्वगुण तयार होतो. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या ह्या पुराणामधून जर पाहिलं तर लोणी हे कोणाला आवडत होतं, श्रीकृष्णाला आवडत होतं. त्याचं कारण म्हणजे आपल्यासाठी उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे की तुम्ही जर लोण्याचं जास्तीत जास्त खाल, वेळ पडली तर चोरून खा, पण लोणी जर खाल तर तुमचं शरीर सत्वगुणाचं तयार होईल. असं त्याच्यातून काय आपल्याला बोध आहे. असो, तर हे जसं आहे म्हणजे लोणी हा पदार्थ कसा आहे, फार उत्कृष्ट असतो. तसंच मननातून जे काही निघणार आहे ते काहीतरी फार उपयोगाचं असणार आहे. मननातून जे निघणार आहे ते काय होणार आहे, ते फार उपयोगाचं असणार आहे. ज्याचं मंथन होईल तसाच पदार्थ तयार होतो. जसं जसं मनन होईल, ज्या ज्या शब्दांचं मनन होईल तसं 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 त्याला काय होईल, पुढे निधिध्यासन ही पायरी मिळेल. म्हणून श्रवण नीट तर मनन नीट, मनन नीट तर पुढे निधिध्यासनाचा अधिकार. मग निधिध्यासनामध्ये काय यावं, निधिध्यासनामध्ये काय, लोणी घेतलं खाल्लं आणि शरीरामध्ये सत्वगुण जागृत झाला, संपलं का काम. एखाद्याने लोणी खाल्लं सत्वगुण जागृत झाला तर संपलं काम नाही. मग त्या सत्वगुणाने काय करायला लागतं, अंगामध्ये सत्वगुण तयार केला, उपयोग काय, पुढे काय. एखाद्याने शरीरामध्ये सत्वगुण तयार केला, त्याचे पुढे करायचं काय, फार सत्वगुण येतो, पण उपयोग काय, पुढे काय करायचं हे माहित पाहिजे. ठीक आहे ना, लोणीत काढलं, सत्वगुण तयार केला शरीरामध्ये, म्हणजे आहार योग्य घेऊन सत्वगुण शरीरात तयार केला, फार सात्विक मनुष्य आहे, पण पुढे काय, काही नको का. तामसी असेल तर नरकाला जातो, राजसी असेल तर संसार करत राहतो, सात्विक असेल तर स्वर्गाला जातो. मग याने स्वर्गाला जावं काय, बरं ठीक आहे स्वर्गाला गेला, तिथून पुन्हा पृथ्वी लोकाला येतो, पाप जास्त घडली तर पुन्हा नरकाला जातो, म्हणजे पुन्हा चक्रातच राहतो. मग सात्विक माणसाचं कर्तव्य काय, सात्विक माणसाचं कर्तव्य काय, सात्विक माणसाने ज्ञान प्राप्ती करावी. सत्वात संजायते ज्ञानम, सत्वगुणाच्या माणसाला ज्ञान होत असतं. म्हणून ज्ञानाचा अधिकार सात्विक माणसाला असतो. सत्व जर शरीरामध्ये असेल तर त्याला ज्ञान प्राप्त होतं. म्हणून ज्याच्या अंगात सत्व वाढलं त्याने ज्ञान संपादन करावं. ज्ञान संपादन करणं ही सत्वाच्या नंतरची गोष्ट आहे. म्हणजे लोण्याने सत्व वाढवावं, सत्वाने ज्ञान प्राप्त करावं. ज्ञान प्राप्त करायला की जन्म मरणाचा फेरा सुटतो. एवढं सोपं गणित आहे बघा. काय अवघड आहे, काही त्यामध्ये काहीच अवघड नाही. तसंच हे दृष्टांत आहे. सिद्धांतामध्ये काय, सिद्धांतामध्ये मनन घडलं नीट तर त्याच्यातून जे तयार होणार आहे ते आपल्याला त्या लोण्यासारखं आहे, म्हणजे निधिध्यासन. या निधिध्यासन काय व्हायला पाहिजे, पुढे काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, कुठेतरी आपण गेलो पाहिजे. निधिध्यासन कशाचं लागत असतं, ज्याचं श्रवण होतं त्याचंच निधिध्यासन लागतं नव्हे. ज्याचं मनन आपलं पक्क होतं त्याचंच आपल्याला ध्यान लागत असतं. तुमच्या ध्यानामध्ये सदैव कोण राहतं, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्या ध्यानात कोण आहे, कोण असतं. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आहे, यांच्या भिन्न यांच्या भिन्न यांच्या भिन्न यांच्या, प्रत्येकाच्या ध्यानामध्ये वेगवेगळं आहे. काय ध्यानात आहे तुमच्या, जे तुम्ही ऐकलं ते नव्हे, जे तुम्ही मनन केलं ते. तुमचं ज्याचं मनन आहे, ज्याचं प्रभावी मनन घडलंय तेच तुमच्या ध्यानात राहत असतं. काही काही विषय बघा, एखाद्या माणसाला विचारतच नाही, तो विचारायची पण गरज नसते, तो लगेच उत्तर सांगतो. आणि काही काही विषय असते त्याला बुद्धीला ताण द्यावा लागतो, मग त्याला काहीतरी सांगण्याची उत्तर देण्याची शक्यता असते. आणि काही काही विषय असतात की त्याला कितीही सांगितलं त्याला काहीच उत्तर देता येत नाही, कारण त्याचं श्रवणच नसतं. एकदम मूर्ख माणसाला ज्याला काही माहित नाही त्याला जर मी काहीतरी वेदांतातले प्रश्न विचारले किंवा परमार्थाचे प्रश्न विचारले, काय सांगेल तो, का त्याचं श्रवणच नाही. म्हणून आता तुम्ही कायम श्रवण करता, तुम्हाला जर मी प्रश्न विचारतो तर प्रश्न विचारल्यानंतर काही लोकांचं उत्तर लगेच तयार असतं, म्हणजे प्रश्न विचारण्याच्या आधी उत्तर तयार असतं असं म्हणा. कारण रात्रंदिवस तो त्याचाच विचार करत असतो. आता सगळेच असे असतील असं नाही, काही काही लोकांना थोडा बुद्धीला ताण द्यावा लागतो, विचार करायला लागतो, असं का असं का असं, मग थोडी वेळ लागते. आणि काही काही लोकांना माझा प्रश्नच कळत नाही, उत्तर तर लांबची गोष्ट आहे. अलग लक्षात. हे काय होतं, तुमच्या मननामध्ये काय आहे, तुम्हाला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काय मनन आहे, म्हणजे तुम्हाला कशाचं ध्यान लागलंय, कशाचं ध्यान लागलेलं आहे. काहींना खायचं ध्यान असतं, काहींना पैशाचं ध्यान असतं, काहींना मान
तुम्हाला आम्हाला अजिबात मानवीन काही घेणं नाही. हे बघा, व्यवहारामध्ये तुम्हाला जर मानाची अपेक्षा असेल, तुम्ही परमार्थात लायकीचेच नाही. व्यवहारामध्ये मान मिळावा. तुम्हाला मान म्हणजे काय, तुम्हाला गावात एक मोठा मंडप टाकून तिथे स्टेज बांधून त्याच्यावर हारतुरे घालणे याला मान म्हणतात असं नाही. आपल्या सभोवतालचेच लोक, आपल्या शेजारी पाजारी किंवा आपल्या घरातलेच लोक आपल्याला मान देत नसतील तर आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण त्याच्यातच अडकलेलो आहोत म्हणून समजायचं. कारण मान या शब्दाचा काही लोकांना सुद्धा मान म्हणजे काय, मंडप टाकून स्टेजवर हारतुरे घालणे म्हणजे मान, असं नाही. आपण रोज जे जगतोय, ह्या जगत असतानाच आपल्या सोबतचेच लोक आपल्याला मान अजिबात देत नसतील तरी आपल्या हृदयाला थोडा सुद्धा पीळ बसू नये. थोडा सुद्धा कोणीच आपल्याला किंमत नाही दिली चालेल. किंमत आपल्याला शून्य किंमत दिली सगळ्यांनी तरी चालेल. किती? शून्य किंमत. मान जो आहे हा मान आपल्या हृदयावर बसलेला आहे. आपल्याला अजिबात पटत नाही. आलं लक्षात? जगामध्ये आपल्याला शून्य किंमत व्हावी. कोणी मान नाही दिला तरी चालेल. असो, तो एक निराळा विषय. परंतु हे लक्षात घ्या, तुमच्या ध्यानामध्ये काय आहे, तुम्हाला ध्यास कशाचा आहे, ध्यास कशाचा लागलेला आहे, याच कशाच तरी पदार्थांचा लागलेला आहे. कोणाला संपत्तीचा, कोणाला अन्नाचा, कोणाला मानाचा, कोणाला घरदाराचा, बायका पोरांचा. कशाचा ध्यास लागेल काय माहित नाही, कशाचं ध्यान लागेल माहित नाही. काहींना विषय भोगाचा. प्रत्येकाचं ध्यान वेगळं आहे. काहींना शब्द ऐकण्याचा, म्हणजे गाणे ऐकण्याचा उदाहरणार्थ. मग गाण्यामध्ये काहींना तामसी गाणे, काहींना राजसी गाणे, काहींना सात्विक गाणे, ह्याचं ध्यान असतं लागलेलं. त्याच्यामध्ये ते रमलेले असतात. उदाहरणार्थ एखादा मनुष्य संगीत शिकणारा असेल तर त्याला पटकन विचारलं, एखादा बासरीवर काहीतरी भजन वाजलं तर त्याला विचारलं सांग कुठला राग आहे, तो पुढच्या क्षणाला सांगतो. नुसतं त्याचे आरोह झाला म्हणजे त्याचे स्वर नुसते वाजले की लगेच सांगतो हा कुठला राग आहे, कारण त्याच्या ध्यानात ते असतं. ठीक आहे ना? आणि आपण 2 तास पुन्हा पुन्हा ती कॅसेट रिपीट करून जरी लावली तरी आपल्याला कळणारच नाही कुठला राग आहे, कारण माहितीच नाही ना आपल्याला. अलग लक्षात. जसं मोबाईल नावाचा एक पदार्थ आहे. मोबाईल नावाचा पदार्थ जर म्हातारड्यांकडे दिला तर त्यांना कळतच नाही हे बटन चालू का ते बटन चालू, हे बटन, त्याच्या ध्यानात ते नाहीच आहे ना. पण त्याच्या तरण्याकडे द्या बरं, नवीन आलेला एकदम लेटेस्ट मॉडेलचा मोबाईल जो कधी पाहिलेला नाही तो जरी तरुण माणसाकडे दिला त्याला सगळं फंक्शन 5 मिनिटात कळतात. पाट 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 सगळे ऑपरेट करतो. काय? कारण ध्यानच त्याच्यात येतच. अलग लक्षात. ध्यानामध्ये काय आहे हे फार महत्वाचं आहे. ध्यान कशाचं होत असतं? जे श्रवण करतो त्याचं, जे मनन होतं त्याचं. ठीक आहे? क्रमाने ज्याचं मनन आहे त्याचं ध्यान लागतं. तुम्हाला ध्यान कशाचं आहे? माझ्या हृदयावर जागा झाल्यापासून झोपेपर्यंत एकच ध्यान आहे, भगवंत प्राप्ती. कारण माझ्या श्रवणात आणि मननात ते आहे. मननात तेच ठेवल्यामुळे ध्यानातही तेच आहे. ध्यान त्याचं पाहिजे. कशाचं ध्यान पाहिजे? निधी ध्यासन. कशाचं ध्यान पाहिजे? निज ध्यासन. निज म्हणजे स्वतः, आपण, म्हणजे भगवंत. भगवंताचं ध्यान पाहिजे, भगवंताचा ध्यास पाहिजे. आपल्याला भलत्या पदार्थांचा ध्यास आहे. कशासाठी करावा भगवंताचा ध्यास, किंवा कशासाठी याचं ध्यान करावं? मला सांगा, तुम्ही ज्याचं ध्यान करताय त्याच्यात काय फायदा आहे? आपण कुठल्याही गोष्टीत फायदा शोधतो ना. मग ज्या ज्या पदार्थाचा तुम्हाला ध्यास लागला, ज्या ज्या पदार्थाचा तुम्ही ध्यास धरून बसले, त्याच्यात काय फायदा शोधा. कोणाला मुलाचा, मुलीचा, नातवंडाचा ध्यास असतो. काय त्याच्यात फायदा आहे? ते तुम्हाला डुबवणार आहेत का तारणार आहेत? कुठलाही विषय घ्या तुम्ही. मी काय तुम्हाला असा हाच विषय घ्या असं सांगत नाही. तुम्हाला ज्याचा ध्यास लागलाय तो विषय तुमच्या समोर घ्या. मला सांगू नका काय. तुमचं तुम्ही शोधा. ज्याचा तुम्हाला ध्यास लागला त्या ध्यासाचा फायदा काय, काय फायदा शोधा. आणि जर फायदा नसेल तर ध्यान बंद करा. साधं गणित आहे ना. ध्यास लाग. जसं माझ्या मागे एक काहीतरी ठेवलेले डब्बा, हा काय टीव्ही आहे. एखाद्याला टीव्हीचा ध्यास असतो. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काहींचा टीव्ही चालूच असतो. स्वप्नात सुद्धा त्याला टीव्हीच दिसतो. त्याला त्या टीव्हीचा काय असतो? ध्यास असतो. या टीव्हीतून काय फायदा आहे, त्याच्यात चाललेल्या कार्यक्रमामधून काय फायदा आहे, समजा याने जर विचार केला तर त्याला त्याचा ध्यास आहे ना. काहींना तर जेवणच जात नाही. म्हणजे आजचा कार्यक्रम उद्या सुरुवात होण्याच्या आत ते एकदा जेवून घेतात, नाहीतर नंतर जेवतात, नाहीतर चालू असतानाच जेवतात, पण त्याचा ध्यास तोच असतो. अशी जर तुमची हालत झालेली असेल तर तुम्ही विचार करा की त्याच्यातून आपल्याला काय फायदा आहे. उदाहरण म्हणून सांगितलं, टीव्ही नावाचा पदार्थ तुम्ही पाहताय, तुम्हाला ध्यास नाही, दिवसभर पहा, काही फरक नाही पडणार. जर ध्यास नसेल तर. पण हा पदार्थ असा आहे
तुम्ही जर म्हटलं काय फरक नाही पडत, मी पाहतो, तुम्हाला ध्यास लावेल तो. विषाची परीक्षा पाहू नये, वाघाच्या सोबतीने राहू नये. काय विषाची परीक्षा कधी पाहू नये असं म्हणतात ना, तसं वाघाच्या संगतीत कधी राहू नये. वाघाचं घर आणि माझं घर एकच आहे असं जर एखादा म्हटला तर आज दोघे दिसतात, उद्या तो एकटा असेल का तू एकटा असशील, नाही का. सर्पबिळामध्ये मी रोज हात घालतो, काही झालेलं नाही मला. 1 महिन्यापासून रोज मी सापाच्या बिळात हात घालतो, मला काहीच होत नाही, नाक चावत नाही, काहीच होत नाही. मला हात पण लागतो सापाला. ठीक आहे, सापाने तुला 1 महिन्यात तर काय केलेलं नाही, एका दिवशी चावला म्हणजे. असा एक माणूस होता आमच्याकडे, तो रोज काय करायचा, साप पकडायचा, फार उद्योग त्याला, सापच पकडून द्यायचा, सर्पमित्र म्हणा त्याला. तो मनुष्य मरताना साप चावून मेला. ही खोटी गोष्ट नाही, अनेक सत्य घटना सांगतो. ध्यास त्याला कसला होता, सापाचा, चुकीचा ध्यास. काय होतं, सापाच्या नादी लागावं का. साप काही माणसाने नादी लागण्याचा पदार्थ आहे का. एक तर सापाला मारून टाकावं, किंवा लोक म्हणतात नाही मारू नये, एक तर मारून टाक, नाही तर त्याला जंगलात सोड. त्याची जागा कुठे आहे, जंगलात आहे, त्याला तिकडे नेऊन सोडू दे, जाऊ दे. सर्पमित्र त्याला तिकडे सोडत असतील जाऊ दे, पण सर्पमित्र पण जर हुशार असतील तर ते तुमच्याच घराच्या बाजूला पलीकडे सोडतात. तुमच्या घरात जवळ आले की परत त्याला 500 रुपये द्या. असो, हा निराळा विषय. परंतु ध्यास ज्याचा असतो तो पदार्थ आपलं वाटोळं करणार आहे का, वाटोळं करणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्राचा ध्यास लागला, वाटोळं होईल का काय होईल. शास्त्राचा ध्यास लागला तर वाटोळं होईल. शास्त्राच्या नादी लागला, वाटोळं झालं. ज्ञानेश्वरी वाचायला लागला आणि सगळं बिघडलं, सगळं तंत्र बिघडून गेलं. हो बिघडेल ना, काय बिघडेल. तुम्ही जर रोज ज्ञानेश्वरी वाचायला लागले आणि ज्ञानेश्वरीचा ध्यास लागला, तुमचं घरदार बायका परत तुम्हाला किंमतच देणार नाही. ते तुमच्या जवळ राहतील का नाही, येतील का नाही माहित नाही. नको तसं वागणं, नको तसं करणं, तुमचं आपोमत बंद होईल. आणि तुम्हाला त्याच्यात रस असेल तर मग तुमचा हा ध्यास वाईट. ज्ञानेश्वरी वाचणे बघा, मग तुम्हाला काय करायचं. कारण काही काही लोकांना काय होतं की ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यामुळे ध्यास वेगळा लागायला लागतो, मग बाकीचा जो ध्यास होतो तो डुबायला लागतो. आणि बाकीची लोक त्यांचा भलताच ध्यास आहे. आता तुम्हाला जे लोक आवडतात असं धरू, कारण ही फार मोठी साधकांची अडचण असते. तुम्हाला जे लोक आवडतात ना त्या लोकांना ज्ञानेश्वरी वाचायला हवा किंवा हरिपाठ वाचायला हवा. रोज पाणीच प्यायचं नाही म्हणायचं. काय होतंय बघा, त्यांचं आयुष्य बदलूनच जाईल. त्यांचा आपोमत त्यांचा ध्यास बदलून जातो, आपोमत. आता प्रत्येकाचा अधिकार भिन्न भिन्न असल्यामुळे काहींना 1 दिवसाने, काहींना 4 दिवसाने, काहींना 10 दिवसाने, काहींना 1 महिन्याने, काहींना 6 महिन्याने त्यांचा ध्यास बदलेल, काहींना 2 वर्षांनी बदलेल, पण ध्यास बदलेल हे नक्की. ज्ञानेश्वरी वाचलेला मनुष्य कधीही निज ध्यासाशिवाय कुठला ध्यास धरत नाही. जो ज्ञानेश्वरी वाचेल त्याला क्रमाने आपोमत निज ध्यास लागतो. काय लागतो, निज ध्यास. निज ध्यासाकडे जातो. आपल्याला ही जी तिसरी पायरी ही काय आहे, निज ध्यासाची आहे किंवा निधी ध्यासाची आहे. निधी ध्यास म्हणजे स्वतःचा किंवा भगवंताचा ध्यास. आणि आपल्या मननातून भगवंताचा ध्यास निर्माण झाला पाहिजे. माझे चिंतन तुम्ही जर ऐकली तर तुम्हाला आपण भगवत प्राप्ती करावी किंवा जन्म मरणाचा फेरा चुकावा असं वाटलं पाहिजे. जर मग तुम्हाला असं एक क्षण जरी दिवसातून वाटलं अत्यंत तीव्रतेने, जशी शिवी लागलेली असेल, तर एक क्षण का होईना त्या माणसाचा वध करावा असं वाटतं ना, तसं माझ्या शब्दाने दिवसातून एकदा जरी तुम्हाला आपण भगवंत प्राप्ती करायलाच पाहिजे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायलाच पाहिजे असं एक क्षण जरी वाटलं तर तुम्ही माझं श्रवण केलेलं आहे म्हणून समजा. पण मी म्हटलं च लावलाय पुढे, जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडायलाच पाहिजे असं जर वाटलं तुम्हाला एक क्षण जरी, अन्यथा तुम्ही इथे येऊन माझं श्रवण काही केलेलं नाहीये. तुमच्या घरच्यांनाही फसवताय आणि मलाही फसवताय. घरचे म्हणतात बरं झालं गेलं चिंतन ऐकायला, आपण नाही तर हे तरी ऐकताय. तुम्हालाही बरं वाटतं, त्यांनाही बरं वाटतं. परंतु हे लक्षात घ्या, जर तुम्हाला असा ध्यास लागत नसेल तर तुमचं मननच चुकलंय. जे मननात आहे ते ध्यासात येत असतं. मनन भलतं करू नका. मनन कशाचं राहतं, ज्याचं श्रवण करतो त्याचं मनन राहतं. श्रवण कशाने होतं, श्रवण कानाने होतं, श्रवण डोळ्याने पण होत असतं. आता श्रवण हा शब्द जो आहे तो वास्तविक आपला शास्त्र शब्द म्हणून घेतलेला आहे, परंतु आपण जे पाहतो त्याचं सुद्धा मनन होत असतं. जे पाहतो त्याचंही मनन होतं. आपण शास्त्र वाचतो तेव्हा आपण काय करतो, डोळ्याने ते श्रवण करत असतो. डोळ्याने ते वाचतो म्हणजे काय होतं, ते मननात जातच. म्हणून तुम्ही डोळ्याने जे पाहाल, कानाने जे ऐकाल, ही 2 इंद्रिय फार प्रमुख आहेत.
त्याचंच काय होतं, आतमध्ये मनन होत असतं. मग बाकीच्या इंद्रियातून काय, त्यानेही मनन होतच, पण ही 2 इंद्रिय फार प्रमुख आहेत. म्हणून माणसाकडे ही 2 इंद्रिय पाहिजेत, बाकी काही नसलं तरी चालतं, नाहीतर त्याच्यापैकी एक तरी पाहिजे. आणि मग ते जर त्याने काय घ्यावं हे ठरवून घेतलं असेल तर त्याला काही अडचण येत नाही. ध्यास कशाचा लागावा, ज्याच्यामुळे वाटोळं होतं त्याचा ध्यास लागू नये. आणि आपल्याला ज्याचा ध्यास लागला त्याने वाटोळं होतं का नाही होतं ह्याच्यावर जागा झाल्यापासून तो झोपेपर्यंत विचार करा. तुम्हाला कळत नसेल तर महाराजांसोबत त्याच्यावर विचार विनिमय करा की आम्हाला ह्याचा ध्यास लागलेला आहे, महाराज सांगा बरोबर का चुकीचं. काही असू द्या, विषय तुमचा काही असू द्या, कुठलाही विषय असू द्या तुमचा, तुम्हाला असं वाटलं की महाराजांच्या सोबत विचार विनिमय करायला पाहिजे की आपल्याला हा ध्यास लागलाय तो अयोग्य आहे का अयोग्य आहे, भगवत प्राप्ती शिवाय जो कुठला तुम्हाला ध्यास असेल तो तुमचा काय होईल, योग्य आहे का अयोग्य याच्यावर विचार विनिमय करणं गरजेचं आहे. आणि जर योग्य नसेल तर तो सोडायला पाहिजे. आणि योग्य ध्यास पाहिजे. योग्य ध्यास तेव्हाच होतो जेव्हा मनन योग्य असतं. आणि मनन जेव्हा योग्य असेल तेव्हा श्रवण योग्य झालेलंच आहे असं समजावं. म्हणून श्रवण योग्य तर मनन योग्य, मनन योग्य तर निधिध्यास. अशा प्रकारे निधिध्यासन करणं हे आपलं तिसरं लक्षण आहे किंवा हा तिसरी साधना आहे. ही तिसरी साधना आपल्याला प्राप्त करणं गरजेची आहे. निधिध्यासन कोणालाही होत नाही. निधिध्यासन कोणालाही होत नाही. जागा झाला आणि जागा झाल्यानंतर असा पडू नये, विचार करतो. घरातले लोक सगळे जवळ जमा झाले, काय झालं रे, तो म्हणतो काय नाही, मी विचार करतोय की मी कोण आहे. लोक काय करतील, एखादा मनुष्य जागा झाल्यानंतर तो असा पडू नये आणि एकदम निर्विकारतेने पाहतोय. घरातले लोक काय म्हणतील, काय झालं रे, त्याच्या डोक्याला हात लावून बघतील, ताप वगैरे आलाय काय झालं रे बाबा, तो म्हणतो काय नाही, मी विचार करतोय मी कोण आहे, निज ध्यास लागलाय मला. लोक काय म्हणतील, वा वा छान आहे बरं का, छान मनुष्य आहे, छान मुलगा आहे किंवा छान मुलगी आहे, निधिध्यास करते म्हणतील का. ते म्हणतील हे काय भलतच खूळ घेऊन बसलाय, उठ दादवीत घाल, चहा बी पी आणि मस्त म्हणजे जगासारखं राहा. जगासारखं वागलं की त्याला किंमत आहे, जगाच्या सारखं नाही वागलं की त्याला किंमत नाही. एखादा निधिध्यासनाकडे गेला त्याला जगात किंमतच राहत नाही, त्याला काय राहत नाही, किंमत राहत नाही. तुम्हाला जर निधिध्यास लागला, तुम्हीच तुमचा शोध घेणे किंवा तुमचाच तुम्हाला ध्यास लागणे वाईट का चांगलं, तुमचाच तुम्हाला ध्यास लागावा हे वाईट आहे का चांगलं आहे, चांगलं आहे ना. पण मग लोक काय करतात, करू देतील का, हे करू देणार नाहीत लोक. वास्तविक निधिध्यास जो आहे हा कुठे असतो, कुठे राहतो, कुठे होत असतो. हा निधिध्यास कुठल्या ठिकाणी होतो, शरीरामध्ये, किंवा कोणाकडून होतो हा निधिध्यास. जसं मननाला जे इंद्रिय लागतात, मननासाठी काहीतरी लागतं, तसं निधिध्यासाला पण काहीतरी लागतं. निधिध्यासाला पण काय पाहिजे, काहीतरी पाहिजे. काय पाहिजे त्याला, चित्त तर एक तो सूक्ष्म ध्यासाचा भाग आहे, त्यामुळे तो मननातच धरला. निधिध्यासासाठी कोण पाहिजे, जीव पाहिजे, जीव. कारण जीवाचं स्वरूप ब्रह्म आहे ना, निज ध्यास म्हणजे त्याला, म्हणून जीव पाहिजे. आता हा जीव कसा तयार होतो, तुमच्या शरीरामध्ये जीव आहे का, जीव जर असेल तर निज ध्यास होतो. ज्याच्याकडे जीव नाही त्याच्याकडे त्याला निज ध्यास होत नाही. तुम्हाला आमच्याकडे जीव आहे बुवा, तसला जीव नाही, जीव तसला नव्हे. जीव कसा पाहिजे, जीव कळलेला पाहिजे, जीव कळलेला पाहिजे. तुम्हाला जीव कळलाय का, तुम्ही जर म्हटले हो तर सांगा कसा आहे. जीव कधी कळतो, एकदम सोपं, मी बरेच वेळा सांगत असतो. जीव कधी कळतो, कधी कळतो जीव, जीव कधी कळत असतो, अत्यंत दुःखकारक काहीतरी गोष्ट घडली की जीव आपल्याला कळतो. अत्यंत दुःखकारक की मग आपल्याला जीव कळतो. काय, उदाहरणार्थ आपण चाललेलो आहे, व्यवस्थित चाललेलो आहे, आपण कोणाला काही त्रास दिलेला नाही, काही नाही, व्यवस्थित चाललोय आणि जोरात ठेस लागली तर काय होतं, तर जीव कळतो आपल्याला. जीव लक्षात येतो, काय जीव म्हणजे. शरीरामध्ये एकदम व्यवस्थित शरीर आहे, नीटनेटकं आहे, अचानक मर्मस्थानी घाव झाला की जीव कळतो. आता हा घाव स्थूल पण असू शकतो, सूक्ष्म पण असू शकतो. मर्मस्थानी घाव म्हणजे काय, तुमच्या मर्मस्थानी घाव देऊ का, घाव म्हणजे काय,
मर्मस्थानी म्हणजे तुम्हाला डोक्यात मी काय हातोडा मारला काय, हा पण घावच आहे, हा सुद्धा मर्मस्थानी घाव आहे. एखाद्याच्या डोक्यात जर दगड मारला तर हा मर्मस्थानी घाव आहेच, बरोबर का? हा घाव आहेच. पण हातावर जर मारलं तर एवढं अडचण नसते. पण हे जे स्थूल मारणं आहे त्यापेक्षा सूक्ष्म मारणं पण असतं मर्मस्थानी. आणि जेव्हा केव्हा कोणाकडूनही, माझ्याकडून असो किंवा कोणाकडूनही असो, तुमच्या मर्मावर जर बोट ठेवलं की तुमचा जीव लक्षात येतो तुम्हाला. हा जीव जो आहे, हा जीव आपल्याला पाहिजे. ज्याच्याकडे जीव आहे, ज्याचा जीव जागृत झाला, त्याला निधिध्यास करण्याचा अधिकार आहे. कारण निज ध्यास किंवा निधिध्यास असं म्हटल्यानंतर जीव हा ब्रह्मस्वरूप खरा असल्यामुळे त्यालाच फक्त हा अधिकार आहे. सूक्ष्म आणि स्थूल ध्याला तो हा अधिकार नाही. मग हा जीव कसा पाहिजे? जीव कसा पाहिजे हे बघा. वेगवेगळे शेंगदाणे घ्या, शेंगदाणे वेगवेगळे म्हणजे अनेक शेंगदाणे घ्या. हे शेंगदाणे, आता ह्या शेंगदाण्यामध्ये काय असतं? शेंगदाण्यामध्ये तेल असतं, बरोबर आहे. शेंगदाण्यात तेल दिसतं का? म्हणजे शेंगदाणे हा द्रव पदार्थ आहे का घन पदार्थ आहे? घन पदार्थ. आता हे जे शेंगदाणे आहे, या शेंगदाण्याला आपल्या निरंजनामध्ये टाकायचे आणि दिवा लावायचा. शेंगदाणे घ्यायचे, निरंजनामध्ये टाकायचे आणि काडीपेटीने तो दिवा लावायचा. लागेल का नाही? शेंगदाण्यात तेल असतं का नाही? मग लागत नाही का नाही? का नाही लागत? का लागणार नाही? का लागणार नाही सांगा? तेल काढलं नाही. मग तेल काढायला पाहिजे. शेंगदाणे जर निरंजनात टाकले तर कधीही दिवा कोणाचाही लागू शकत नाही. बरं, हे शेंगदाणे तुम्ही म्हणता तेल पाहिजे, मग तेल काढण्यासाठी काय करावं लागतं? तर हे शेंगदाणे घाण्यात टाकावे लागतात. त्या घाण्यामध्ये हे शेंगदाणे फिरवले, फिरून 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 काय होतं? मग त्याचं तेल हवेत जातं, तेल हे खाली गळून पडतं. आता तेल आपण साठवलं, हे तेल घ्यायचं, फक्त तेल राहतं का? मग अजून काहीतरी राहत, चोथा राहतो, त्याला म्हणतात पेंड. ती पेंड राहते. आता ही पेंड काय करायची? दिव्यात घालायची नाही. पेंड काय करायची? पेंड गुरांना खायला घालायचं, बरोबर आहे. मग पेंडीचा पण उपयोग झाला. आता उरलं तेल, हे तेल काय करायचं? निरंजनात घालायचं आणि दिवा लावायचा. आता दिवा लागेल का नाही? लागला, बरोबर आहे की नाही? तसा जेव्हा तेल म्हणजे काय? जेव्हा तेल हे विखुरलेल्या अवस्थेत होतं. आता तेल म्हणजे काय? असं जर त्याला सोडलं वरून खाली तर एक धार लागते, बरोबर नाही? धार लागते. म्हणजे शेंगदाण्याचं ते ध्यास रूप आहे. तेल म्हणजे काय? शेंगदाण्याचं ते ध्यास रूप आहे. आणि शेंगदाणे म्हणजे ते तोच ध्यास, म्हणजे तीच धार काय आहे? विखुरलेल्या रूपात आहे. जेव्हा मनुष्य स्थूल ध्येयावर असतो तेव्हा त्याचा जीव विखुरलेला असतो, शेंगदाण्यांसारखा. कसा असतो तो? विखुरलेला असतो. कुठे कुठे? आई, बाप, बायको, पोरं, संपत्ती, धन, मान, अमका तमका, असंख्य ठिकाणी तो विखुरलेला असतो. आणि हा जो विखुरलेला आहे, ह्या विखुरलेल्या जीवाला कधीही दिवा लावता येणार नाही. म्हणजे ज्ञान, दिवा लावणे म्हणजे ज्ञान करणे. तेल पाहिजे ज्ञानासाठी. काय पाहिजे? तेल पाहिजे. म्हणजे दीप ज्योत पेटण्यासाठी काय लागतं? तेल लागतं. तसं ही चैतन्य रूपी दीप ज्योत पेटण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तेल पाहिजे, म्हणजे जीव पाहिजे. हा जीव कसा पाहिजे? धार म्हणजे ध्यास रूपाने पाहिजे. तो विखुरलेल्या स्थितीत नकोय. जेव्हा तो या बाह्य पदार्थांमध्ये, स्थूल पदार्थांमध्ये, सूक्ष्म पदार्थांमध्ये विखुरलेला असतो तेव्हा त्याचा काही उपयोग नाही, त्याने जीवा चेतणार नाही. म्हणून जो विखुरलेला आहे त्या विखुरलेल्या जीवाला एकत्र घ्या आणि कुठे टाका? घाण्यात टाका. म्हणजे कुठे टाका? सूक्ष्म देहरूपी घाण्यामध्ये त्याला फिरवा. सूक्ष्म देहरूपी घाण्यात जर त्याला फिरवलं तर त्याच्यातून काय निघेल? तेल. जीव फक्त काढा, बाकी तुम्ही काहीच करू नका. मी सांगितलेलं चिंतनही ऐकू नका, जाऊ दे. माझे शब्द गेले कुठेतरी, निघून गेले, खड्ड्यात गेले, जाऊ दे.
माझ्या शब्दांचाही विचार करू नका. फक्त तुमचे जे जीव आहे ना, जो बाहेर गुंतलेला आहे, हा जीव फक्त घ्या आतमध्ये आणि तो सूक्ष्म देहारूपी घाण्यात टाका. कोणाला? विखुरलेल्या जीवाला. कुठे कुठे विखुरला? जर शेंगदाणा एक एक शेंगदाणा गोळा करावा, तसा हा एक एक जीव गोळा करावा. कारण जीव एका ठिकाणी आहे का? अनेक ठिकाणी गुंतलाय ना. तुमचा जीव एकाच ठिकाणी कुठं गुंतलाय का? असं कोणी आहे का की माझा जीव एकाच ठिकाणी गुंतलाय? असं कोण आहे का? कोणीतरी आहे का इथं? एक तरी आहे का असा? नाही. प्रत्येकाचा जीव थोडा 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 इकडे 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 शेंगदाण्यासारखा गुंतलेला आहे. तर एका एका ठिकाणी गोळा करा. हा चला, आईतून काढला आणि बायको टाकला. उपयोग नाही. आईतून काढला, बायकोतून काढला, नवऱ्यातून काढला, मुलाबाळातून काढला, अन्नातून काढला, धनातून काढला, मानातून काढला, कशात जेवढ्यात गुंतलं त्यातून सगळ्यातून काढला. देहातूनही काढला, स्थूल देहातूनही काढला. काय स्थूल देहाशी घेणं देणं नाही, कसाही असो स्थूल देह. स्थूल देहाशी पण घेणं नाही, जीव नाही सावत्यात. स्थूल देहाला सांभाळणे आणि स्थूल देहाला जीव ओतून सांभाळणे यात फरक आहे. काही लोकांचं स्थूल देहाला सांभाळणं कसं असतं? सांभाळतो म्हणून सांभाळतो. आणि काही लोकांचं कसं असतं? फार त्याला जीव लावून सांभाळतात. कोणाला? याला. बरोबर नाही? देहाला कसे सांभाळतात? जीव लावून सांभाळतात, नीट नेटकं व्यवस्थित. आणि काही काही लोक त्याला ठीक असं सांभाळतात. बरोबर का नाही? मग हा जीव देहातून सुद्धा काढायचा आणि कुठे टाकायचा? सूक्ष्म देहरूपी घाण्यात टाकायचा. सूक्ष्म देहरूपी घाणा कायमच फिरतच असतो. तुम्हाला नाही सांगितलं मी? सूक्ष्म देहाचा घाणा सदैव फिरत असतो. तुम्ही झोपले तरी फिरतच राहतो. झोपल्यावर कसा फिरेल? सूक्ष्म म्हणजे तो स्वप्नात फिरत राहतो. जेव्हा सुषुप्तीत जातो तेव्हाच बंद पडतो तो घाणा. म्हणजे बैल थकला तरच घाणा बंद. तसा हा सूक्ष्म देह थकला आणि सुषुप्तीत जाऊन थांबला तरच तो घाणा बंद पडतो. नाही तर हा चालूच राहतो. स्थूल प्रपंच, सूक्ष्म प्रपंच, स्वप्न जागृती, स्वप्न जागृती, असा हा घाणा सदैव सुरू राहतो. म्हणून हा जीव काढून इथे टाका, त्याचं मंथन होईल. त्याचं काय होईल? त्या घाण्यामध्ये त्याला चांगला फिरवला जाईल. आणि त्याला फिरवलं गेलं की आपोमतच त्याचं काय निघेल? तेल निघेल. आणि त्याचं तेल निघालं की जो राहील तोच म्हणतात, ती जी पायरी आहे ती आहे निज ध्यास. म्हणजे ते तेल आपलं काय आहे? हे तेल आहे. आता हे तेल कसं आहे? म्हणजे हा जो तेलरूपी जीव आहे, आता हा कोण आहे? हा जीव कसा आहे? तेलरूपी आहे. मग तेल कसं असतं? धार असते. आणि ह्या धारेला आपण ध्यान, ध्यास असं म्हणतोय. आणि निज शब्दाने जीव असा आपण करतोय. म्हणजे जीवरूपी ध्यास म्हणजे धार. ही जी धार आहे, ही धार आपल्याला आता फार महत्वाची. याचा उपयोग काय? ह्या धारेचा उपयोग आहे. तेलाचा उपयोग काय होतो सांगा मला? तेलाचा उपयोग कशासाठी करता येतो? शेंगदाणे घेतले, तेल काढलं, बरोबर, चांगलं झालं. पण या तेलाचा उपयोग कशासाठी करता येतो? व्यवहारामध्ये जे आपण तेल काढतो त्याचा उपयोग कशासाठी करता येतो? कशासाठी करण्यात येतो? एक काम तर तुम्हाला माहितच आहे की निरंजन लावण्यासाठी, म्हणजे दिवा लावण्यासाठी. बरोबर. अजून अजून कायसाठी? तेल कुठलं असतं? शेंगदाण्याचं असो किंवा खोबऱ्याचं असो. स्वयंपाक म्हणजे खाण्यासाठी. अजून तिसरा, दोनच उपयोग. डोक्याला लावायला, हे की नाही? तिसरा अजून माहितीये का? जाऊ द्या, 3 बाद झाले. मला सांगा, ह्या 3 पैकी सगळ्यात चांगला उपयोग काय? किती? काय? खरं सांगा बरं का. पुढचा प्रश्न फार डेंजर आहे तुम्हाला. तुम्ही उत्तर देणार. पुढचा प्रश्न माझा फार महत्वाचा आहे. हा सांगा, सगळ्यात चांगला का काय उपयोग त्याचा? दिव्यासाठी. बरोबर. मग मला सांगा, आता तुम्ही घरात जे तेल आणता ते दिव्याला किती वापरता आणि खायला किती वापरता? किती लिटर तेल आणलं? तुम्ही समजा 1 लिटर तेल आणलं तर दिव्याला किती वापरता? आता तुम्हीच म्हणले की दिव्याला जे तेल वापरतं ते चांगलं आहे. तेच चांगलं आहे सगळ्यात. आणि तुम्ही स्वतः म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे बोलताय इथे माझ्यासमोर त्याप्रमाणे वागताय काय? जर दिव्याला तेल लावणं जर श्रेष्ठ असेल तर घरातलं 1 लिटर तेल आणलं ना तर पहिल्यांदा दिवाच चेतवावा. रात्रंदिवस दिवा चालू राहिला तरी चालेल, स्वयंपाकाला उरलं नाही तरी चालेल. आणि मला सांगा, तेल नाही खाल्लं तर किती आजार कमी होतील? बरोबर नाही? आणि दिवा लावला तर किती आजार कमी होतील आणि किती पुण्य वाढेल. देवाला दिवा जर कंटिन्यू लावून ठेवला आपण समजा तर किती फायदे होतील. ते न दिसणारे फायदे, अनेक फायदे होतील.
आणि तेल खाल्लं तर किती तोटे होतील. म्हणजे देवाचा दिवा लावणं हे योग्य आहे का नाही? पण आपण करतो का असं? करत नाही. असो, तेल खाण्यापेक्षा तेल लावलेलं डोक्याला चांगलं. म्हणून तेल खाणे हा तामसी प्रकार आहे. काय? तेल खाणे, तेल काढून तेल खाणे याला म्हणतात तमगुण. तेल काढून ते डोक्याला किंवा अंगाला लावणे हा राजस गुण. आणि तेल दिव्यासाठी, भगवंताच्यासाठी किंवा तुमचे जी काही इष्टदेवता आहे त्याच्यासाठी, सद्गुरूंसाठी, तो निरंजनासाठी वापरणं हा सत्वगुण. बघा तेलाचा उपयोग कसा होतो. एकाच पदार्थाचा उपयोग 3 प्रकारे होऊ शकतो. होतो का नाही? कारण तेल जर खाल्लं, तुम्ही आयुर्वेदात जरी बघितलं तर की तेल खाण्यापेक्षा अंगाला लावा तर त्याचे जास्त फायदे आहेत. जेवढं शेंगदाण्याचं तेल, उदाहरण शेंगदाण्याचं तेल घेऊ, शेंगदाण्याचं तेल तुम्ही पोटात घेण्यापेक्षा जर अंगाला लावलं तर त्याचे उपयोग आहेत. खोबरेल तेल खाण्यापेक्षा जर तुम्ही अंगाला लावलं तर उपयोग आहेत. अलग लक्षात. कुठलंही तेल असू दे, कमी अधिक फरकाने प्रत्येका तेलाचा वेगळा प्रभाव आहे, पण आपल्याला माहितीसाठी म्हणून आपण विचार करतो. तसंच हा जीव जो आहे ज्याचं आपण तेल काढलं, म्हणजे निजिध्यास या पायरीपर्यंत आपण आलो. या जीवाचा म्हणजे तैलवत किंवा तेलाच्या धारेप्रमाणे झालेला हा जीव आहे, याचा उपयोग कशासाठी करू शकतो आपण? कशासाठी केला पाहिजे? दीप चेतवण्यासाठी केला पाहिजे. जीवाचा उपयोग कशासाठी पाहिजे? दीप चेतवण्यासाठी, म्हणजे ज्ञानासाठी पाहिजे. जीवाचं काम काय आहे? ज्ञान करून घेणे. जीवाचं काम काय आहे? ज्ञान करून घेणे. हेच जीवाचं काम आहे फक्त. किंवा ह्याच्यासाठीच खरं त्या जीवाचा उपयोग झाला पाहिजे, ज्ञान प्राप्ती. कसलं ज्ञान? मला एक सांगा, जेव्हा तेल खाण्यात येतं तेव्हा त्या तेलामध्ये ते तेल जातं कुठे? सांगता येईल? कुठे जातं तेल? खाल्ल्यानंतर कुठे जातं? कुठे जातं नाही माहिती. तेल खाल्ल्यानंतर एकतर शरीराच्या आतमध्ये रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याला चिटकून राहतं, घाणीमध्ये किंवा विष्ठेमध्ये जातं. अन्न कुठे जातं? अन्नाचं काय होतं? म्हणून तेल एकतर आतमध्ये शरीरामध्ये कुठेतरी चिटकून राहतं, घाणेरड्या शरीरामध्ये, अधिक विष्ठेमध्ये जातं. हा तेलाचा परिणाम आहे. तेलाला आपण तिथे पाठवलं. कुठे पाठवलं? तेलाला तिकडे पाठवलं. दुसरं, तेल जर डोक्याला लावलं तर तरी ते शरीरातच राहतं. एक तर मुरेल आतमध्ये आणि या शरीरावरच राहील. पण खाण्यापेक्षा जरा तेल डोक्याला लावलं तर ते विष्ठेत जात नाही. मग इतकी घाणेरडी त्याची अवस्था होत नाही. खाल्लं तर ते विष्ठेला जाणार हे नक्कीच आहे, पण डोक्याला लावलं तर काही विष्ठेत जात नाही. जास्तीत जास्त आपण आंघोळ केलं तर धुवून ते पाण्यासोबत जाईल, पण तेल कुठेही गायब होत नाही. आता तेल जर निरंजनात ठेवून दिवा पेटवला तर तेल कुठे जातं? कुठे जातं तेल? कुठे जातं तेल? तुम्ही रोज दिवा लावता का नाही देवाचा? मग ते तेल रोज लावल्यानंतर जातं कुठे तेल? माहिती आहे का नाही कुठे जातं तेल? तेल कुठे जातं? रोज तेल खाता तरी माहित नाही कुठे जात आहे. रोज डोक्याला लावता तरी माहित नाही कुठे जात आहे, आणि रोज दिवा लावता देवाचा तरी माहित नाही तेल कुठे जात आहे. कुठून कसं काय होतं हे कळतच नाही. कुठे जातं तेल? दिव्याचं तेल. किती सोपं आहे ते, काय अवघड थोडीच त्याच्यामध्ये. कुठे जातं? तेल जो आहे हे ज्योत मध्ये येतं. ज्योत, अग्नी तयार होत. त्याचा तेलच अग्नी रूपाने दिसत. आणि अग्नी कुठे जातो? वातावरणात, म्हणजे हवेच्या द्वारे पुढे तो. कारण अग्नीला कोण लागतं? पहिलं हवा लागते. म्हणून तेल अग्नीत, अग्नी वातावरण म्हणजे हवेत, आणि हवा आकाशात. आकाश हे ह्या भूतांचं शेवट आहे. आकाशात एकदा तेल गेलं की दिवाचं काम संपलं, तेलाचं काम संपलं. तेल जातं कुठे? आकाशात. तेल कुठे जात असतं? आकाशात जात. जर त्या तेलाचा सात्विक उपयोग झाला तर, आपण कुणाच्या हिशोबाने धरलं तर समजण्यासाठी. म्हणून निरंजन लावणं हे फार चांगली गोष्ट आहे.
तेलाचा उपयोग निरंजनासाठी करणं हे फार चांगली गोष्ट आहे. काही लोक अशी असतात विचित्र, की देवाचा दिवा लावणार नाही पण खाण्यामध्ये तेल ओततील. असे पण लोक पाहिलेत. देवाच्या पुढचा दिवा नाही लागला तरी चालेल, पहिलं खायला तेल पाहिजे. लोक म्हणतात जाऊ दे, खायला तेल नाही, देवाला काही दिवा लावायचा आहे. असे लोक विचित्र आहेत. अरे तू एक वेळ तेल खाऊ नको, देवाला दिवा लाव. पण उलटे लोक पाहिलेले अनेक, म्हणजे एक उदाहरण नाही माझ्यासमोर, अनेक लोक असे पाहिलेत की ते जर घरात तेल असेल थोडसच, तर जर देवाला दिवा लावावा का फोडणीत घालावा, तर ती बाई म्हणते जाऊ दे मोरे, देवाला उद्या लावू, पण आता फोडणीत तेल पाहिजेच. कारण स्वयंपाक नीट नाही आला तर हात धुईल का नाही आपल्याला मिस्टर, आहे का नाही? म्हणून ती कशाला घालते? फोडणीत घालते तेल. असो, तर तेलाचा उपयोग, तेल कुठे जातं? शेवटी निरंजनाद्वारेच ते आकाशाला, म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपाला जातं. तसं हा जो जीव आहे, या जीवाचा कुठे उपयोग करावा? जीवाचा अशा ठिकाणी उपयोग करायला पाहिजे की तिथून तो मूळ स्वरूपाला गेला पाहिजे. ज्या ठिकाणी वापर केला तर तो मूळ स्वरूपाला जातो, म्हणजे निजध्यास होतो त्याचा. काय होतो? निजध्यास. त्याचा निजध्यास होतो, मग त्याच्या मूळ स्वरूपाला जातो. त्या ठिकाणी त्याचा उपयोग करण्याची जी अवस्था आहे, जी साधना आहे, त्याला आपण निधिध्यासन असं म्हणतो. निधिध्यासन म्हणजे जीवाने स्वतःच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजे निधिध्यासन. निधिध्यासन ही पायरी काय? श्रवण, मनन. तसे निधिध्यासन म्हणजे काय? या जीवाने स्वतःच्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करणे किंवा भगवत स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच निधिध्यासन. आणि तिथे जर तो गेला तर काय होईल? मग त्याच्यासाठी जर त्यांनी काही प्रक्रिया अवलंबली तर काय होईल? तो आपोमतच. आणि ह्याचं ते काय? ज्ञान. म्हणजे जीवाने काय करून घ्यावं? जसं दिव्याने काय व्हावं? तेलाने काय व्हावं? तेलाने जाळावं. निरंजनामध्ये तेलाने जाळावं. ताव्यावर मोहरीच्या सोबत आणि जिऱ्यासोबत जळू नये, तडका बसतो त्याला. त्याने काही तसलं जळणं तेलाचं उपयोगाचं नाही. त्याच्याऐवजी त्याने काय करावं? निरंजनामध्ये जाळावं. तसंच जीवाने काय करावं? ज्ञानामध्ये जाळावं, म्हणजे ज्ञानाकडे जावं. ज्ञानरूपी ज्योत ह्यात जीवाने पेटवली पाहिजे. त्याने त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्याऐवजी तो खालच्या दोन मार्गामध्ये जाईल. जीव कुठे गुंतवला? दोन ठिकाणी, इकडे स्थूलात नाही तर सूक्ष्मात. स्थूलात गुंतवला तर तम आणि सूक्ष्मात गुंतवला तर राजस. तुमचा जीव जर स्थूल पदार्थांमध्ये गुंतत असेल या देहासकट, तर तुम्ही तामसी आहात. कितीही तुम्ही देवपूजा करत असू द्या किंवा तुम्ही कितीही पवित्रपणे जगात वावरत असू द्या, तुमचा जीव काय आहे? तामसी आहे. कारण तुमचा जीव स्थूल प्रपंचामध्ये गुंतलेला आहे. घरदार, बायका बरोबर, संपत्ती, अमका तमका सगळं. तुमचा जीव जर सूक्ष्म देहात गुंतलेला असेल, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांच्यामध्ये जीव गुंतलेला असेल, म्हणजे मला क्रोध फार येतो, त्या क्रोधाचा मी विचार करतोय. क्रोध म्हणजे काय? क्रोध कसा काढता येईल? क्रोधाला संपवायचा कसा? लोभाला कसा संपवायचा? मोह कसा घालवायचा? याच्यावर जर जीव विचार करत असेल, तुमचा जीव राजसी. हा सूक्ष्म प्रपंच आहे. सुख, दुःख, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याच्यावर जर जीव गुंतून असेल, त्याच्यावर जर विचार करत असेल, तर तो जीव राजसी असतो. पण मला वाटतं की जास्तीत जास्त लोकांचा जीव तामसी आहे, कारण तो स्थूल प्रपंचामध्ये गुंतलेला आहे. म्हणून त्याची काय होणार आहे? विष्ठा. काय होणार आहे? तो कुठे रमणार आहे? विष्ठेत जाणार आहे तो. आणि जो जीव ज्ञानाचा विचार करतो, त्याला स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाशी घेणं देणंच नाहीये. असलं काय नसलं काय असं होऊ शकतं ना. तुम्ही असं कसं शक्य आहे? ते मी तुम्हाला अनेक वेळा सांगत असतो. आपल्याला फक्त या ठिकाणच्याच लोकांचं घेणं देणं आहे, पलीकडल्या घरातल्या लोकांचं काय घेणं देणं आहे? असले काय नसले काय, चांगले राहिले काय वाईट राहिले काय, काय घेणं देणं आहे काय? तसं स्थूल सूक्ष्म प्रपंचाशी काही घेणं देणंच नसावं. फक्त कशाची घेणं देणं पाहिजे? ज्ञान. जीवाला जर फक्त तळमळ ज्ञानाचीच असेल तर मग काय होईल? आपोमत त्याचा जीव किंवा त्याची साधना घडेल. ही काय आहे? ही एक साधना आहे. ही सोपी नाहीये. ज्ञान मार्गाची सेकंड लास्ट स्टेप आहे. ज्ञान मार्गातली काय आहे? ही सेकंड लास्ट स्टेप आहे, शेवटून दुसरी. जर या जीवाने ही ज्ञानज्योत पेटवली की त्याला पुढची पायरी म्हणजे तत्त्वम पदार्थाचा शोध होणार आहे. काय होईल? दिवा पेटवला म्हणजे पदार्थ दिसतात ना. दिवा पेटवला तर काय होतं? पदार्थ जे अंधारात होते ते दिसतात. तसंच जर निधिध्यासन रूपी ज्योत आपण पेटवली, म्हणजे हे साधन जर नीट घडलं, या साधनाने जर आपलं व्यवस्थित काम साधलं,
तर आपल्याला तत्त्व पदार्थ काय होईल, शोध लागेल. म्हणजे ते जे पदार्थ आहेत ते काय होतील, आपल्याला दिसतील. आणि ते जर दिसावे असं वाटत असेल, म्हणजे तत् म्हणजे काय, त्वम म्हणजे काय, त्याचा शोध होईल. पण ती झाली शेवटची पाहिजे. पण त्यासाठी काय करावं लागेल, आधी ही ज्योत नीट पेटवली पाहिजे. म्हणजे हा जीव काय पाहिजे, निधिध्यासन या साधनात पाहिजे. आणि त्या साधनात जर तुम्ही राहिले तरच तुमचं भलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त हा जीव जर खाली सूक्ष्म आणि स्थूल प्रपंचात राहील तर मात्र फार वाईट आहे. म्हणून तेल काढून सुद्धा उपयोग नाही. मी तर कोणाची ही गोष्ट सुरू आहे, हा विषय कोणाचा सुरू आहे, ज्याने तेल काढलं प्रयत्नाने, म्हणजे श्रवण केलं, मनन केलं, आता तेल निघालंय, म्हणजे जीवावर आलाय. असा साधक साधा आहे का तो? साधा नाही, फार श्रेष्ठ साधक आहे. कारण श्रवण केलं, मनन केलं आणि त्याच्यातून त्याने काय केलं, तेल साधलंय. तेल साधल्यानंतर ह्या तेलावरून सुद्धा तो खाली जाण्याची शक्यता आहे. म्हणजे निधिध्यासन या साधनावर येऊन सुद्धा तो पुढे परत कुठे त्याचा वापर करू शकतो. असं होतं ना, काही काही लोक एकदम जीवावर येतात आणि जीवावर आल्यानंतर तिथून पुढे ह्या जगताचं कसं होईल, जगतासाठी काहीतरी केलं पाहिजे, भारत देश चांगला चालला पाहिजे, भारत देश जगात नंबर 1 झाला पाहिजे. काय घेऊन बसतील काही सांगता येत नाही. स्थूल प्रपंचामध्ये पुन्हा ते गुंतून जातात. कोण कुठे गुंतल सांगता येत नाही. म्हणजे तैलवत होऊन सुद्धा, म्हणजे तेलासारखे होऊन सुद्धा पुन्हा एकदा स्थूल प्रपंचात किंवा सूक्ष्म प्रपंचात गुंततात येऊन. मग तिथून पुन्हा खाली येतात, तिथून पुढे जात नाहीत. आणि आपल्याला काय करायचंय, आपल्या तत्तम पदार्थ शोध या ठिकाणापर्यंत जायचंय. जर तुम्हाला तसं जावं वाटत असेल तर पहिल्यांदा तुम्ही तेल काढा, म्हणजे जीवापर्यंत या. आणि तिथं आल्यानंतर तिथून माघारी फिरायचं नाही. आता न फिरे माघारी, आता न फिरे माघारी. का फिरणार? तुम्ही आलेच नाही तर फिरण्याचा प्रश्न कुठे? पंढरपूरलाच आला नाही तर फिरण्याचा प्रश्न कुठे आहे? आवाज चालली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा, वेशीपासूनच माघारी गेलेत आणि म्हणतात नाही आता नाही फिरायचं माघारी. अरे माघारी कधीच फिरलाय तू? असं नको आहे, असला उपयोग नाही. तर आता न फिरे माघारी, जीवावर यावं ना. आता तिथून पुढे माघारी फिरायचं नाही. म्हणजे कुठे फिरायचं नाही, स्थूल सूक्ष्माकडे जायचं नाही. जायचं नाही म्हणजे त्याच्यात रमायचं नाही, रमलेला नसावा. आणि रमलोय का नाही रमलोय दुसऱ्यांनी सांगायची काय गरज आहे? आपलं आपल्याला कळत असतं आपण कुठे रमलोय आणि कुठे रमलेलो नाही. दुसऱ्याने काही म्हणू. मग ह्याच्यावर साधकामध्ये भांडणं होतात. एखादा साधक त्याला डिवचतो, त्याला म्हणतो काय रे फार मुलाबाळात गुंतलेला आहेस. तो म्हणतो तुला काय कळतंय, मला माहितीये मी रमलोय का नाही रमलोय. मग तिथे मानाचा प्रश्न, तिथे काय तो अहंकार दुखावला जातो. एका साधकाने दुसऱ्या साधकाला जर डिवचलं, फारच मुलाबाळात गुंतलाय रे, तो त्याचा अहंकार डिवचला जातो. असू द्या, एखादा जर गुंतलेलाच असेल तर डुबेल कोण? तोच. आणि नसेल तर तुम्ही त्याला कशाला डिवचावा? आपणच आपलंच शोधावं, काय आपण कुठे गुंतलोय, आपण कुठे रममान झालो हे आपण शोधावं. तुका म्हणे माझे माझे पोटी बळकट दूषण. आपल्या पोटात काय फार दूषण आहे, हे सगळं काढायचंय आपल्याला. हे काढून आपल्याला पुढे जायचंय. जगत कुठे गुंतलं काय घेणं नाही. जगत कुठे गुंतलंय असं जर मी विचार करायला लागलो तर इथे बाहेर झाड आहे. ते झाड म्हणजे पूर्वी मनुष्य होता. मला त्याचा पण विचार करावा लागेल. ह्या झाडाला मी कसा बाहेर काढेल जन्म मरणाच्या फेऱ्यातून. जगताचा विचार करायचा नाही आपल्याला. आपल्याला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे. परमार्थ म्हणजे फक्त स्वतःचा विचार, व्यवहार म्हणजे जगताचा विचार. पण जगताचा विचार करता करता जर स्वतःचा विचार होत नसेल तर त्या जगताच्या विचाराला काही किंमत नाही. व्यवहार म्हणजे जगताचा विचार करणे आणि परमार्थ म्हणजे स्वतःचा विचार करणे. असा व्यवहार जो स्वतःचा विचार करू देत नाही तो व्यवहार काय कामाचा आहे? ज्या व्यवहारामुळे आपल्याला स्वतःचा विचार करायला वेळ नाही, भगवंताचा विचार करायला वेळ नाही, तो व्यवहार काय कामाचा आहे? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत राब 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 राबतो म्हणजे व्यवहार करतो आणि स्वतःचा विचार करायला वेळ नाही. थकून झोपतो का? थकतो म्हणून. थकला नाही तर म्हणेल झोपणारच नाही, काम करत राहील अजून. अशी लोक आहेत. 16-16 तास, 18-18, 20-20 तास लोक काम करतात. म्हणजे किती व्यवहार करण्याची हौस आहे. आणि ह्या 20 तासामध्ये स्वतःचा विचार करायला कधीच वेळ नाही. मग असला व्यवहार काय कामाचा आहे? बरोबर का नाही? कारण त्याने आपलं वाटोळं झालंय. म्हणून तर परमार्थ म्हणजे स्वतःचा विचार करणे आणि व्यवहार म्हणजे सगळ्यांचा विचार करणे. आता मी सध्या काय करतोय सांगा? काय करतोय? परमार्थ करतोय का व्यवहार करतोय? सांगा लवकर, चिंतनाचा टाइम संपलेला आहे आपला.
काय करतोय? परमार्थ करतोय का व्यवहार करतोय? आता सध्या काय सुरू आहे माझं? व्यवहार. हा व्यवहार सुरू आहे. फक्त हा सात्विक व्यवहार आहे. पण या व्यवहाराचा फायदा काय? की या व्यवहाराने तुम्ही स्वतःचा विचार करा, म्हणजे तुम्ही व्यवहारातून बाहेर पडा. माझ्या या व्यवहाराने तुम्ही व्यवहारातून बाहेर पडणार, म्हणून हा माझा व्यवहार चांगला आहे. जर माझ्या व्यवहाराने तुम्ही व्यवहारातून बाहेर पडून स्वतःचा विचार करून मुक्त होणार असाल तर माझा व्यवहार वाईट नाही. म्हणजे हा व्यवहार मी केला तरी काही हरकत नाही. बरोबर का नाही? पण हा व्यवहार करत असताना जर मी स्वतःचा विचार जर लोपवला तर हा व्यवहार सुद्धा मला घातक आहे. म्हणून ज्या क्षणाला जेव्हा केव्हा हा व्यवहार करत असताना सुद्धा माझं स्वस्वरूप लोपत असेल तर त्या दिवशी महाराजाचं वाटोळं झालं, म्हणजे मी संपलो. आणि असं होत असेल तर पुन्हा मी व्यासपीठावर बसू नये. म्हणजे माझ्या स्वस्वरूपाचा लोप होऊन जर हा व्यवहार होत असेल, म्हणजे मी महाराज न राहता जर हा व्यवहार करत असेल तर हा व्यवहार पण सुद्धा चुकीचा आहे. हा व्यवहार सुद्धा करू नये. तर अशा रीतीने आपल्याला निधिध्यासन या साधनावर यायचंय. या साधनावरून पुढे आपल्याला पुढच्या साधनापर्यंत जायचंय. तिथून मागे यायचं नाही. आता न फिरे माघारी अशी शपथ प्रत्येकाने घ्या. आता माघारी फिरायचं नाही. इथून परत घरी जायचं. इथं काय सगळ्यांची राहायची व्यवस्था नाहीये, त्यामुळे तुम्ही अजिबात आता घरी जा, पण तिथून माघारी येऊ नका. नाहीतर न फिरे माघारी म्हणजे तुकोबा गेले आणि पंढरपूरच राहिले होते का? त्यांनी अभंगलं. कोणाचा अभंग आहे तो? का त्यांनी दिलं की आता न फिरे माघारी. ते माघारी फिरत नाही, मग ते पंढरपूरच राहिले का कायमचे? इथंच राहिले. ते इथूनच गेले, देवतूनच गेले वर वैकुंठाला, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी. तर न फिरे माघारी म्हणजे कुठून माघारी फिरत नाही, तर या ठिकाणावर माघारी फिरत नाही. कारण माघारी फिरलं तर काय होतं तुम्हाला सांगितलंय. तेलाचं काय झालं? तेलाने आकाशाशी एकरूप व्हावं, तसं जीवानी ब्रह्माशी एकरूप व्हावं, म्हणजे माघारीनं फिरणे. तर तुम्ही जीव या तेल रूपाला या आणि तिथून पुढे ब्रह्मरूपी आकाशात एकरूप व्हा आणि मग तुमचा विषय जन्म मरणाचा विषय संपलेला असेल. तर अशा रीतीने आपण या परमार्थ मार्गातल्या वेदांत मार्गातल्या शेवटून दुसऱ्या पायरीवर येऊन थांबलेलो आहोत. इथून आठवडाभर तुम्ही निधिध्यासनाचा पुन्हा पुन्हा विचार करा, पुन्हा पुन्हा विचार करा, म्हणजे पुढील वेळेस आपण त्याच्या पुढचं जे साधना आहे या साधनेचा विचार करू. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय.